नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? सर्वांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आता सकाळचं सर्व कामे आवरून पूजा वगैरे झालेली आहे आणि नंतर इथं मी मुलींच्या डब्याची तयारी करते. मुलींना आज डब्यामध्ये हवं होतं सँडविच, त्यामुळं मी बाहेर गेली होती काल. तेव्हाच येताना इथं ब्राऊन ब्रेड घेऊन आलेली. त्यामुळं आज त्यांना मी डब्यामध्ये सँडविच असं बनवून देत आहे. हे माझ्या पद्धतीचं आहे सँडविच. याच्यामध्ये असं बटाट्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण आणि कांदा असं उकडून बटाटा घेऊन सर्व असं त्याचं स्टफिंग तयार केलेलं आहे परतून घेऊन थोडंसं. आणि त्यानंतर एका साईडला मेयोनीज आणि एका साईडला टोमॅटो केचप लावून ते सारण त्याच्यामध्ये भरायचं आहे. आणि कांदा टोमॅटो लावून आपल्याला हे ब्रेड असे छान तव्यावरती भाजून घ्यायचे. तुम्ही टोस्टरवरती सुद्धा भाजू शकता हे ब्रेड. ब्रेड टोस्टर आहे माझ्याकडे सुद्धा, पण त्यामध्ये छानसं भाजलं एवढं जात नाही. त्यामुळं असं तव्यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे 1 चमचाभर आणि छानसं भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला याच्या काढायच्या असतील तर काढून घेऊ शकता. मी नाही काढत, अशा छान लागतात कुरकुरीत त्या, म्हणून कडा मी तशाच ठेवलेल्या आहे याच्या. तुम्ही देखील हे सँडविच नक्कीच करून पहा, एकदम छान लागतं. आणि तुम्ही एकदा घरी जर तयार केलं तर मुलं तुमची बाहेरसुद्धा मागणार नाहीत. असंच हे छानसं आहे. आता हे त्याच्या आधीचा व्हिडिओ आहे, म्हणजे 2 दिवसाचा व्हिडिओ जॉईंट केलेला आहे मी. मला राशनच्या दुकानामध्ये जायचं होतं, त्यामुळं इथं मी चाललेली. आणि तसंच मला मुलीला शाळेमधून सुद्धा घेऊन यायचं होतं, त्यामुळं मी मुलीच्या शाळेतसुद्धा आलेली आहे इकडे. तिला शाळेतून घेतलं आणि नंतर मग आम्हाला रेशनच्या दुकानामध्ये जायचं होतं. शाळेत गेल्यानंतर ती शाळेमध्ये गार्डन आहे, त्यामुळं माझी भावाची मुलं आणि माझी मुलगी असं शाळा सुटेपर्यंत छान असा गार्डनमध्ये एन्जॉय केला, पाहू शकता. छान असं पाऊस पडल्याने हिरवळ सगळीकडे झालेली होती. आणि त्यांना गार्डनमधून कसंबसं बाहेर आणलं, यायलाच तयार नव्हते गार्डनमधून. त्यांना तिथंच खेळायचं होतं. नंतर थोडंसं त्यांना खायला घेतलं आणि थोडंसं मला ढोळा जेवणाची पॅकिंग करायची होती माझ्या भाच्याची, त्यामुळं थोडंसं इथं काही घेतलं सामान, टोपली वगैरे. इथं पूजेचं असं काही डेकोरेशनचं वगैरे या दुकानात सामान भेटत होतं, त्यामुळं मी तुम्हाला दाखवत होते. खूप छान इथं साहित्य असतं सर्व आणि छान रेटमध्ये पण भेटतं. त्यानंतर संध्याकाळी घरी आले, म्हणजे 5 वाजता घरी आल्यानंतर थोडंसं KYC करायला उशीरच लागला, कारण गुरुवार असल्याकारणाने तिथली लाईट गेलेली आणि सकाळी 8-9ला लाईट गेलेली, 3:30लाच लाईट आली. त्यामुळं आम्हाला तिथं खूप वेळ थांबावं लागलं आणि नंतर KYC ती मशीनच चालत नव्हती. खूप वेळ थांबलो. कशी तरी KYC झाली आणि नंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर इथं मला स्वयंपाक बनवायचा होता. त्यामध्ये अशी ही उभे काप करून मी छान अशी वांग्याची भाजी बनवत आहे. आज गुरुवार असल्यामुळं, म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला, त्या दिवशी मिस्टरांचा उपवास असतो. उपवास असल्यामुळं इथं मला थोड्याशा जास्त भाज्या बनवाव्या लागल्या होत्या आणि थोडंसं बहिणीचा मुलगा वगैरे आलेला, त्यामुळे मी थोड्याशा इथे जास्त भाज्या बनवत होते. इथं 6 ते 7 माणसाचा मला स्वयंपाक बनवायचा होता, त्यामुळं तुम्हाला आज वेगवेगळ्या भाज्या इथं पाहायला भेटतील, 2 ते 3. इथं असं पावशेर वांग्याचं मी छान असं वांग्याचा रस्सा करून घेत आहे. म्हणजे असं फ्राईड वांगं कसं असतं आपलं, थोडंसं पाणी टाकून याला फक्त शिजवून घ्यायचं आहे. किंचित एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे, म्हणजे वांगं थोडंसं अर्धं कच्चं शिजण्यासाठी. असं तरी वाफेवर पण शिजतं वांगं, पण ते थोडंसं कच्चं लागतं, त्यामुळं खात नाहीत. थोडंसं पाणी टाकून शिजवून घेतलं मी. आणि साईडला इकडं तिखट डाळीचं वरणसुद्धा केलेलं आहे. सपक जास्त खात नाहीत वरण, त्यामुळं असं थोडंसं तिखट टाकून वरण बनवायला लागतं. आणि इथं जरा जाडसर शेंगदाण्याचं कूट देखील टाकलेलं आहे, त्यामुळं भाजी कशी छान अशी मिळून येते आणि तेल देखील असं एकदम भाजीला छान सुटतं. तुम्हाला आता यामध्ये काय काय टाकलेलं आहे ते दाखवलेलं नाही आहे, कारण मग फारच मोठा व्हिडिओ झालेला असता. त्यामुळे इथं मी आधी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकली, आलं लसूण टाकलं आणि कोथिंबीर चिरून टाकली आणि त्यामध्ये हे फोडी टाकलेल्या, म्हणजे काळं तिखट, हळद आणि मीठ टाकून, थोडीशी धना पावडर टाकून ते सर्व मसाले परतून घेतलं आणि नंतर वांग्याच्या फोडी टाकून छान असं ही भाजी तयार करून घेतलेली आहे. खूप छान होते, तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा.
आता आपली वांग्याची भाजी पाहू शकता इथं तयार झालेली आहे. एकदम मस्त होते वांग्याची भाजी. असं थोडीशी रस्सा टाईप करायची आहे. खूप पण पातळ नाही करायची, अशीच थोडीशी सरबरीत अशी करायची. आता भाजी झालेली आहे. नंतर मला शेपूची भाजी पण करायची होती. घरी शेपूची भाजी फार कमी प्रमाणात खातात, दोघं तिघंच खातात. पण असं कधीतरी कोणी आलं त्यांना शेपूची भाजी जर आवडत असेल तरच मी करते. कारण माझ्या मुलीला आणि मला दोघीलाच आवडते शेपूची भाजी. सहसा घरी खाल्ली जात नाही. पण मला फार आवडते शेपूची भाजी, म्हणून आधीमध्ये जर पावसाळ्यातच आणि थंडीत थोडीशी आणली जाते ती. इथं आता कोथिंबीर, लसूण आणि मिरची वाटून घेतली आणि नंतर अशा अख्ख्या मिरच्या 2-3 आणि थोडासा चिरलेला लसूण टाकला आणि हळद टाकून ही फोडणी अशी परतवून घेतली, अगदी कमी तेल टाकून. आणि त्यामध्ये इथं डाळगा आहे, तुरीच्या डाळीचा असा थोडासा डाळगा आहे. म्हणजे वाटलं थोडीशी डाळगा म्हणजे बारीक डाळ असते, अख्खी डाळ नसते. ती भिजवून ठेवली होती मी 15 मिनटं. आणि तुम्ही कुठलीही पालेभाजी जर असं करून बघितली तर खूपच छान लागते. कारण डाळ भिजलेली फोडणी टाकायची. जेव्हा आपण कोथिंबीर, लसूण, अजून हिरवी मिरची वाटलेली असते त्यातच फोडणीमध्ये टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि नंतर एक वाफ काढून घ्यायची याची आणि नंतर भाजी त्यामध्ये टाकायची, कुठलीही शेपूची, मेथीची किंवा कांदापात. ही माझ्या बहिणीनं सांगितलेली टीप आहे मला. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा, खूपच छान होते कुठलीही पालेभाजी. मी दोन्हीही प्रकारचे पालेभाजी करून बघितल्या, पण अशा पद्धतीनं जर तुम्ही कुठलीही पालेभाजी केली तर एकदम छान लागते. तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कशी झाली ते कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आता शेपूची भाजी झाकण टाकून एक 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायची आहे छान अशी. कारण दुसऱ्या पालेभाज्या शिजवायला एवढा वेळ लागत नाही, पण शेपूची भाजी जर छान नाही शिजली तर अशी करकर लागते. त्यामुळे व्यवस्थित झाकण टाकून 10 मिनटं शिजवून घ्यायचं. आता इथं माझी वांग्याची भाजी, वरण आणि शेपूची भाजी तयार आहे. बाहेर छान असा पाऊस येत आहे, पाहू शकता. मध्येच लाईट देखील गेलेली. आता इथं आमच्या मांजराची करामत बघा कशी चढत असतो वरी आणि यायला मात्र ह्याला त्रास होत नसतो. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.